हॅलो सर. नमस्कार. सर तुमचं नाव? माझं नाव शुभम सतीश दंडगवाळ. सर तुमची एस-एस-सीची कोणती बॅच होती? मी 2019च्या फेब्रुवारी बॅचचा होतो. सर तुम्ही कोणती बँकमध्ये क्वालिफाय झाले? मी RRB SO बडोदा गुजरात ग्रामीण बँकमध्ये स्केल टू ऑफिसर म्हणून सिलेक्ट झालो आहे. ओके सर. सर खूप कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला. थँक्यू व्हेरी मच. सर तुम्ही बँकिंग का निवडली? बँकिंग म्हणजे ॲक्च्युली मी MBA करायसाठी आलो होतो, पण फातेमा मॅडमशी बोललो. मॅडमनी थोडे मला सांगितले की 2 वर्ष MBA करून नंतर जॉब ऑपॉर्च्युनिटी शोधण्यापेक्षा तू ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे म्हणे, ॲग्रिकल्चरसाठी स्पेशल जागा निघती बँकेमध्ये, तू जर त्याचं प्रिपरेशन केलं तर नक्की तुला यश भेटेल, तू ते करायला पाहिजे असं त्यांनी मला सुचवलं आणि मला ते आवडलं. मग मी त्यामुळे बँकिंगच करायचं ठरवलं. ओके सर. सर सक्सेस अचीव करायला एस-एस-सीचा काय रोल राहिला तुमच्या लाईफमध्ये? म्हणजे क्वांट इंग्लिश रिजनिंग म्हणजे मी 2019 पासून तयारी करतो आहे. जे माझं इथं झालं प्रिपरेशन, त्यानंतर मला फक्त रिव्हिजनच करावी लागली त्याची. मला नवीन कुठले दुसरे क्लासेस वगैरे बघावे लागले नाही कुठल्याच टॉपिकसाठी. त्यामुळे खूप चांगला क्लास आहे. ओके सर. आईबाबांचा काय सपोर्ट राहिला या जर्नीमध्ये? आता बघा ना तुम्ही, मी 2024पर्यंत अनइम्प्लॉईड होतो, 19 पासून तयारी करतो आहे आणि म्हणजे सगळं काही त्यांनी मला पुरवलं. मला कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती. म्हणजे असं मला काही स्वतः फक्त मला अभ्यास करावा लागला. जे काही सॅक्रिफाईस होते ते सगळे यांनीच केले. मला कधीच कुठल्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नाही आणि नेहमी मला मोटिवेट करत राहिले. म्हणजे आजकाल मी बरेच बघतो की आपण संदीप माहेश्वरी बघतो, सोनू सर बघतो किंवा अशी मोटिवेशनल लेक्चर बघतो, पण हे तसं काही न बघतासुद्धा मला नेहमी सपोर्ट करत राहिले. मला म्हणजे रिझल्ट जायचा दरवर्षी नेहमी मला मोटिवेट करत राहिले, काही नाही होऊन जाईल पुढच्या वर्षी, तुझं प्रयत्न करत राहा. आणि मला टेन्शन नव्हतं करून काही, घरच्या कुठल्याच कामाचं मला त्यांनी टेन्शन भासू दिलं नाही. तू तुझ्या अभ्यासावर लक्ष कर, आम्ही इकडचं हँडल करून घेतो. सर तुमचा फेवरेट सब्जेक्ट कोणता होता आणि फेवरेट टीचर? तसं तर मला इंग्लिश आवडतो. फातेमा मॅम मला जास्त आवडतात. सर इंग्लिशसाठी जर विद्यार्थ्यांना काही सजेशन द्यायचं असेल तर तुम्हाला? फातेमा मॅडमला ब्लाइंडली फॉलो करा. ओके सर. सर आपल्या फॅकल्टीमधल्या एखाद्याला ॲव्हेंजर कॅरेक्टर म्हणून जर तुम्हाला डिस्क्राईब करायचं असेल तर ते कोणता? फातेमा मॅमला डॉक्टर स्ट्रेंज आवडतात, टाईम ट्रॅव्हल करून येतात त्या. आणि शुभम सर आयर्न मॅन आणि यश सर हल्क. ओके सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच.